I am Khimansara Manoj Lakichan, Sri Nemina Jain High School, Changwon. Last lecture we discussed chemical properties of alcohol. Now we know there are three chemical properties of alcohol, out of which first two properties laboratory test and second breaking of oxygen hydrogen bond. These two chemical properties we already discussed. Now in today's lecture we discuss third topic of chemical reactions of alcohol, in which we study breaking of कार्बन ऑक्सिजन बॉन्ड्स ऑफ अल्कोहोल. आता विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिक मध्ये आपल्याला प्रामुख्याने काय काय स्टडी करायचं आहे त्याचा आपण प्रामुख्याने ओव्हरव्ह्यू करून घेऊ. केमिकल प्रॉपर्टीज, ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड, ज्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने 4 केमिकल रिएक्शन्स स्टडी करायचे आहेत. या 4 केमिकल रिएक्शन्स पैकी पहिल्या 3 रिएक्शन्स ऍक्च्युली आपण 11 आणि मागच्या चॅप्टर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स मध्ये स्टडी केलेले आहे. आपण इथं परत एकदा स्टडी करणार आहोत, बघणार आहोत. टॉपिक सुरू करण्या अगोदर आज आपल्याला कोणकोणत्या केमिकल रिएक्शन्स स्टडी करायचे आहेत ओव्हरव्ह्यू करून घेऊ. पहिली रिएक्शन बघायची आपल्याला रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड. जस्ट लास्ट लेक्चर मध्ये आपण ल्युकस रिएजंटची टेस्ट बघितली. सेम टेस्ट आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. इन दिस टेस्ट, इन दिस रिएक्शन, अल्कोहोल इज कन्वर्टेड टू करस्पॉन्डिंग अल्किल हॅलाइड. सेकंड रिएक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड. ही रिएक्शन आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स मध्ये बघितलेली आहे. ऍक्शन ऑफ फॉस्फरस हॅलाइड, फॉस्फरस ट्रायहॅलाइड PX3 किंवा फॉस्फरस पेंटाहॅलाइड PX5. थर्ड डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. ही रिएक्शन आपण 11th मध्ये अल्किन या चॅप्टर मध्ये स्टडी केलेली आहे. हियर अल्कोहोल इज कन्वर्टेड टू करस्पॉन्डिंग अल्किन. आणि आज आपल्याला चौथी केमिकल रिएक्शन स्टडी करायची आहे. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग केमिकल रिएक्शन, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल, ज्यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळ्या ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर करायचा आहे. पहिलं बाय युझिंग ऑक्सिडायझिंग एजंट आणि सेकंड बाय हिटिंग सिंपल अल्कोहोल विथ कॉपर वेपर्स. ओके, नाउ वी डिस्कस वन बाय वन. आता आपण विद्यार्थी मित्रांनो वन बाय वन केमिकल रिएक्शन स्टडी करूया. नाउ फर्स्ट केमिकल रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड. Reaction with hydrogen halide, that means HX. HX correspond to HCl or HBr or HR. Okay. Now in this reaction, alcohol is converted to corresponding alkyl halide. Once again I repeat, in this reaction, alcohol is converted to corresponding alkyl halide. Okay, now we see first one by one. For action of HCl, action of HCl on alcohol. Now in this reaction we require anhydrous ZnCl2, anhydrous ZnCl2, and we know HCl and anhydrous ZnCl2, that reagent is known as Lucas reagent. That reagent is known as Lucas reagent. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जस्ट लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केलेला आहे. इन दिस रिएक्शन ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी इज tertiary alcohol more reactive than secondary alcohol, which is more reactive than primary alcohol, right? That means alcohol on reaction with HCl in presence of anhydrous
anhydrous ZnCl2 gives white turbidity, white precipitate alkyl chloride. Tertiary alcohol gives immediate PPT. Secondary alcohol gives PPT after few minutes, and primary alcohol gives PPT after heating or boiling. Reaction is very simple. आपण आता रिएक्शन बघूया विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी बघूया आपण अल्कोहोल ROH, अल्कोहोल ऑन रिएक्शन विथ HH. फॉर एक्झाम्पल मी रिएजंट घेतला HCl in presence of anhydrous ZnCl2 heating. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बॉक्स मध्ये काय आहे बघा. OH of alcohol combines with हायड्रोजन ॲटम ऑफ HCl. राईट. आपण हा जर बॉक्स रिमूव्ह केला तर अल्किल ग्रुप जो आहे हा अल्किल ग्रुप क्लोरीनला जंप घेईल. दॅट मीन्स फॉर्मेशन ऑफ RCl प्लस H2O. दॅट मीन्स अल्कोहोल गिव्स अल्किल हलाइड. आता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही HBr वापरला तर काय तयार होईल? अल्किल ब्रोमाइड. HI वापरला तर काय तयार होईल? अल्किल आयोडाइड. ओके, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ओनली फॉर HCl reagent anhydrous ZnCl2 is required. For HBr and HI there is no need of reagent. Now order of reaction: tertiary greater than secondary greater than primary, while HI more reactive than HBr, which is more reactive than HCl. Okay, ही रिएक्शन आपण लास्ट लेक्चर आणि हॅलोजन मध्ये पण स्टडी केलेली आहे. तुम्ही ज्या अल्किल ग्रुपचा अल्कोहोल घेणार त्या अल्किल ग्रुपचा करस्पॉन्डिंग अल्किल हलाइड तयार होईल. फॉर एक्झाम्पल मी मिथिल अल्कोहोल घेतला, हा R चा CH3 घेतला. मिथिल अल्कोहोल पासून मिथिल क्लोराइड, इथिल अल्कोहोल पासून इथिल क्लोराइड. HBr ची रिएक्शन केली तर ब्रोमाइड आणि HI ची रिएक्शन केली तर आयोडाइड. ओके, ही आजच्या लेक्चरची पहिली रिएक्शन. नाउ वी स्टडी इन टुडेज लेक्चर सेकंड केमिकल रिएक्शन जी आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये स्टडी केलेली आहे. ऍक्शन ऑफ फॉस्फरस हलाइड. नाउ सेकंड केमिकल रिएक्शन, ऍक्शन ऑफ फॉस्फरस halide. Now there are two very stable phosphorus halides are phosphorus trichloride PCl3 and phosphorus pentachloride PCl5. Right? आता विद्यार्थी मित्रांनो ज्या पद्धतीने phosphorus trihaloide that means PCl3 PCl5 आहे, similarly PBr3 PBr5 PI3 PI5 हे जे phosphorus halide आहे, this phosphorus halide can be obtained by the C2 of phosphorus, red phosphorus and bromine किंवा red phosphorus and iodine. ओके, परंतु phosphorus trichloride आणि phosphorus pentachloride are quite stable. ते आपण डायरेक्टली रेडीली काय करू शकतो, यूज करू शकतो, वापरू शकतो. ओके, नाउ इन दिस रिएक्शन similarly alcohol is converted to corresponding alkyl halide. या रिएक्शन मध्ये सुद्धा अल्कोहोल इज कन्वर्टेड टू करस्पॉन्डिंग अल्किल हलाइड. नाव आपण आता जनरल रिएक्शन बघूया. अल्कोहोल ROH on reaction with for example phosphorus trichloride PCl3 in presence of base pyridine. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, एक OH एका क्लोरीन ॲटम रिप्लेस होते. बरोबर आहे ना. इथं हाऊ मेनी क्लोरीन ॲटम्स? देयर आर 3 क्लोरीन ॲटम्स. 3 क्लोरीन ॲटमसाठी 3 OH लागते. म्हणून या ठिकाणी मी 3 मॉलिक्युल्स ऑफ काय घेतले? अल्कोहोल. ऑन रिएक्शन विथ फॉस्फरस ट्रायक्लोराइड. आता बॉक्समध्ये काय करायचं बघा, फॉस्फरस ॲटम कंबाइन्स विथ 3 OH ग्रुप. याचा अर्थ बॉक्समध्ये काय झाला? POH थ्राइस म्हणजे H3PO3. राइट. हा बॉक्स रिमूव्ह केला तर हे 3 अल्किल ग्रुप सेपरेटली 3 क्लोरीनला जॉइन होईल. दॅट मीन्स फॉर्मेशन ऑफ थ्राइस
C. राईट. या रिएक्शन मध्ये सुद्धा तुम्ही ज्या अल्किल ग्रुपचा अल्कोहोल घेणार त्या अल्किल ग्रुपचा करस्पॉन्डिंग अल्किल क्लोराइड किंवा ब्रोमाइड किंवा आयोडाइड तयार होईल. दॅट्स ऑल. ओके. नाउ बी त्याच्यातली बी ऍक्शन ऑफ PX5 that means phosphorus pentachloride. phosphorus pentachloride. phosphorus pentachloride ची रिएक्शन करूया. अतिशय इंटरेस्टिंग रिएक्शन. अल्कोहोल ROH मी अशा पद्धतीने कोड करून लिहिला. अल्कोहोल फॉस्फरस पेंटाक्लोराइड. एक क्लोरीन वेगळा दिला, इकडे दुसरा क्लोरीन वेगळा दिला, सेंटर मध्ये काय शिल्लक राहिलं PCl3 डॅश. राइट. अल्कोहोल on reaction with phosphorus pentachloride gives. आता या ठिकाणी बघा बॉक्स मध्ये काय केलं विद्यार्थी मित्रांनो. सेंटर द बॉक्स ऑक्सिजन एटम combines with PCl3 formation of POCl3 right. आता बॉक्सच्या तिकडे बघूया विद्यार्थी मित्रांनो. R plus Cl RCl right. R plus Cl RCl and बॉक्सच्या इकडे H plus Cl HCl right. That means alcohol on reaction with phosphorus pentachloride in presence of base pyridine gives RCl plus POCl3 plus HCl. That means तुम्ही ज्या अल्किल ग्रुपचा अल्कोहोल घेणार त्या अल्किल ग्रुपचा करस्पॉन्डिंग अल्किल क्लोराइड तयार होईल. ओके. नाउ इन टुडेज लेक्चर थर्ड रिएक्शन इज डिहाइड्रेशन ऑफ अल्कोहोल. व्हाट इज डिहाइड्रेशन? लॉस ऑफ वॉटर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक्सेस ऑफ वॉटर आपल्या बॉडीमधलं सिक्रेट होतं. त्याच्यामुळे काही वेळेला आपल्याला थकवा जाणवतो. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काय म्हणतो की याला डिहायड्रेशन झालेलं आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एक्सेस ऑफ जे काही वॉटर होतं ते काय झालेलं आहे, इव्हॅपोरेट झालेलं आहे, बाहेर पडलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जेवढी आवश्यकता असलेलं वॉटरची लेवल ती जर कमी झाली त्यावेळेस आपल्याला थकवा जाणवतो किंवा डिहायड्रेशन असं म्हणतात. त्यावेळेस डॉक्टर जे आहे WHO ची बोल किंवा आपल्याला मॅग्नेशियम ॲल्युमिनियमची जी काही पावडर आहे ती आपल्याला घ्यायला सांगतात. डिहायड्रेशन that means loss of water. Dehydration means loss of water. Now this reaction we already studied in 11th science, 11th chemistry. Now third reaction is dehydration. Dehydration that means loss of water. Loss of water. Okay. Now dear friends, in this reaction alcohol is converted to alkene. Alcohol is converted to alkene. Now dehydration of alcohol can be take place by two ways. A, by heating alcohol with concentrate H2SO4. Concentrate H2SO4 at different concentration and temperature. Heating alcohol with concentrate H2SO4 at different concentration and temperature. Okay? Or it is B or heating alcohol with dehydrating agent like alumina Al2O3 or silica SrO2 at different temperature. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या रिएक्शन मध्ये काय होणार आहे? अल्कोहोल इज heated with dehydrating agent like concentrated H2SO4 or alumina or silica gives corresponding alkene. Okay. Now order of reaction is very important. Order of reaction is tertiary alcohol easily dehydrate than secondary alcohol
dehydrate than primary alcohol. Order is very important विद्यार्थी मित्रांनो. Tertiary alcohol easily dehydrate. That means dehydration of tertiary alcohol require mild condition. While dehydration of primary alcohol साठी आपल्याला सिव्हिअर किंवा स्ट्रॉंग कंडिशनची काय पडेल, आवश्यकता पडेल. नाउ वी सी वन बाय वन. फॉर एक्झाम्पल फॉर प्रायमरी अल्कोहोल ए घेऊया आपण प्रायमरी अल्कोहोल. ओके, एक्झाम्पल डिहायड्रेशन ऑफ इथिल अल्कोहोल. दॅट मीन्स इथिल अल्कोहोल टू इथिलीन. तुम्ही जेवढ्या कार्बनचा अल्कोहोल घेणार तेवढ्या कार्बनचा करस्पॉन्डिंग अल्कीन तयार होईल. फॉर प्रायमरी अल्कोहोल कंडिशन काय विद्यार्थी मित्रांनो, फॉर प्रायमरी अल्कोहोल कंडिशन नियर अबाउट 95% concentrate H2SO4 at about 443 Kelvin temperature. Primary alcohol साठी strong condition 95% H2SO4 at about 443 Kelvin temperature. Now we see reaction. For example, ethyl alcohol CH3CH2OH. मैं अशा पद्धतीने लिहितो बघा. CH3 एक हायड्रोजन वेगळा केला, CH2OH. ethyl alcohol on heating with 95% H2SO4 at about 443 Kelvin temperature dehydrates to give. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, हायड्रोजन atom combines with OH, beta elimination takes place and formation of CH2 double bond CH2 plus H2O. That means ethyl alcohol gives ethylene. Okay, now we discuss B secondary alcohol. For secondary alcohol condition is 60% H2SO4. बघा कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे, 95% कुठपर्यंत आलं, 60% H2SO4 at about 373 Kelvin temperature. 373 to 423 Kelvin temperature depends कोणत्या किती कार्बनचं सेकंडरी अल्कोहोल आहे. फॉर एक्झाम्पल आयसोप्रोपिल अल्कोहोल, डिहायड्रेशन ऑफ आयसोप्रोपिल अल्कोहोल टू प्रोपिलीन. आता मित्रांनो आपण अल्कोहोल कोणता घेतलाय, सेकंडरी अल्कोहोल, आणि तो सेकंडरी अल्कोहोल कोणता, आयसोप्रोपिल अल्कोहोल CH3. मी या ठिकाणी हायड्रोजन वेगळा दिला, CH CH3. आयसोप्रोपिल अल्कोहोल ऑन हिटिंग with 60% H2SO4 at about 373 to 423 Kelvin temperature dehydrates. Hydrogen atom combines with OH, loss of water, right? हा बॉक्स मोठा हा इथे तयार झाला म्हणजे फॉर्मेशन ऑफ CH2 डबल बॉन्ड CH3 plus H2O. That means isopropyl alcohol. Isopropyl alcohol gives propylene. Right? Now see tertiary alcohol. Now for tertiary alcohol, very mild condition, only 20% H2SO4 is sufficient at about temperature पण कमी करा 363 Kelvin temperature. Okay, for example tertiary butyl alcohol to isobutylene. Example tertiary butyl alcohol to isobutylene. सिंपल रिएक्शन विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण आता. टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल म्हणजे या ठिकाणी बघूया आपण CH3 CH2 हायड्रोजन वेगळा दिला OH.
tertiary butyl alcohol on heating with only 20% H2SO4 at about 363 Kelvin temperature gives same mechanism. Hydrogen atom combines with OH, loss of water. बरोबर आहे. आणि हा जर बॉक्स रिमूव्ह केला काय करेल बघा, CH3 C CH3 डबल बॉन्ड CH2 plus H2O. That means tertiary butyl alcohol. That means tertiary butyl alcohol. Butyl alcohol dehydrates to give isobutylene. Dehydrate to give isobutylene. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आज ज्या 4 रिएक्शन स्टडी करायच्या आहेत त्यापैकी आपण पहिल्या 3 रिएक्शन ज्या आपण अगोदरच स्टडी केल्या होत्या त्या आपण पुन्हा एकदा बघितल्या. राईट. सीईटी साठी परत एकदा मी तुमची रिव्हिजन केली. ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट करायचं आहे त्यांनी स्क्रीनशॉट करा. नंतर मी चौथी रिएक्शन. नाउ डिअर फ्रेंड्स, आता या रिएक्शन मध्ये डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. फॉर सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल if there is formation of 2 possible products, then according to Sedgwick's rule, major substituted or highly substituted alkenes are major product. For example, secondary butyl alcohol on dehydration to give possibility of 2 products, one butene and second 2 butene or both 2E. According to Sedgwick's rule, more substituted alkenes are predominant product. ही गोष्ट सीईटी साठी लक्षात ठेवा. ओके. नाउ इन टुडेज लेक्चर our fourth and very important chemical reaction is oxidation of alcohol. Oxidation of alcohol. Now in this reaction alcohols are converted to corresponding carbonyl compounds, that means aldehyde or ketone. Now order of reaction is very important. Order of reaction is primary alcohol easily oxidized than secondary alcohol, which is easily oxidized than tertiary alcohol. Now dear friends, alcohol on oxidizing by oxidizing agent like K2Cr2O7 or Na2Cr2O7 or HNO3 or CrO3 or PCC gives aldehyde and ketone depending upon which alcohol undergo oxidation. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा. अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्स कार्बोनिल कंपाउंड. नाउ वी नो देयर आर 2 टाइप्स ऑफ कार्बोनिल कंपाउंड. वन इज aldehyde, another one is ketone. Right? Depending upon type of alcohol, formation of carbonyl compound. Now we discuss one by one. Now first, a oxidation of primary alcohol. Oxidation of primary alcohol. जर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रायमरी अल्कोहोल यूज केला, प्रायमरी अल्कोहोल on oxidizing by K2Cr2O7 or Na2Cr2O7 or PCC, pyridinium chlorochromate, gives aldehyde. Now dear friends, very simple and interesting reaction. Primary alcohol OH ज्या कार्बनला जॉइंट आहे त्या कार्बनला जास्तीत जास्त एकच अल्किल ग्रुप जॉइंट असेल, एकच कार्बन जॉइंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, प्रायमरी अल्कोहोल. नाउ रिमेनिंग 2 valencies are satisfied by hydrogen. CH2OH is nothing but primary alcohol. Is nothing but primary alcohol. Primary alcohol on reaction with nascent oxygen obtained from Na2Cr2O7 in H2SO4, okay, gives.
हा रेड कलरचा बॉक्स रिमूव्ह केला, हा बॉन्ड दिसतो ना इथे शिकवलं कार्बन ऑक्सिजन मध्ये काय आला, डबल बॉन्ड आला, म्हणजे फॉर्मेशन ऑफ विच कंपाऊंड बघा, RC डबल बॉन्ड OH प्लस H2O plus H2O. Now dear friends, always remember aldehyde further oxidized to give carboxylic acid. Now important is that the number of carbon atom present in carboxylic acids are same in corresponding aldehyde which are same in corresponding alcohol. Once again I repeat, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेवढ्या कार्बनचा अल्कोहोल घेणार तेवढ्याच कार्बनचा अल्डिहाइड तयार होईल आणि जर पुन्हा आपण ऑक्सिडेशन केलं तर तेवढ्याच कार्बनचा करस्पॉन्डिंग काय तयार होईल, कार्बोक्सिलिक ऍसिड. दॅट मीन्स नो चेंज इन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन अल्कोहोल, अल्डिहाइड और कार्बोक्सिलिक ऍसिड. देन वी कंक्लूड दैट अल्कोहोल इज प्रायमरी अल्कोहोल. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर PCC हा रिएजंट वापरला, पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट, रिएक्शन इज स्टॉप ओनली ॲट अल्डिहाइड, रिएक्शन इज स्टॉप ओनली ॲट फर्स्ट स्टेप अल्डिहाइड. आणि जर तुम्ही कॉमन ऑक्सिडायझिंग एजंट लाईक HNO3 किंवा सोडियम और पोटॅशियम डायक्रोमेट वापरलं, देन रिएक्शन फॉलोड सेकंड स्टेप टू कार्बोक्सिलिक ऍसिड. लक्षात येते का? पुन्हा एकदा मी रिपीट करतो विद्यार्थी मित्रांनो, प्रायमरी अल्कोहोल ऑक्सिडेशन बाय PCC, रिएक्शन स्टॉप ॲट ओनली अल्डिहाइड. ओके. आणि जर विद्यार्थी मित्रांनो प्रायमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडायझिंग बाय Na2CO7, first step formation of aldehyde, which on further oxidation formation of carboxylic acid. Okay, for example आपण example घेऊया. Okay, oxidation of ethyl alcohol, oxidation of ethyl alcohol, ethyl alcohol CH3CH2OH, ethyl alcohol बघा CH3CH2OH. ethyl alcohol on reaction with nascent oxygen obtained from PCC, formation of box मध्ये काय तयार विद्यार्थी मित्रांनो, H प्लस 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन H2O, राईट. आणि हा बॉक्स जर मी रिमूव्ह केला तर तयार होणारे कंपाऊंड CH3C डबल बॉन्ड OH. दॅट मीन्स फॉर्मेशन ऑफ दोन कार्बनचा अल्डिहाइड, दोन कार्बनच्या अल्डिहाइडचं नाव काय, ॲसिटाल्डिहाइड. या ठिकाणी रिएक्शन स्टॉप हिअर ओनली, फर्दर ऑक्सिडेशन होणार नाही कारण आपण काय वापरलेलं आहे, PCC. पण जर आपण सोडियम क्रोमेट वापरला असतं, डायक्रोमेट, फॉर्मेशन ऑफ ॲसिटाल्डिहाइड विच ऑन फर्दर ऑक्सिडेशन गिव्स ॲसिटिक ॲसिड. ओके. नाउ B, oxidation of B, oxidation of secondary alcohol, oxidation of secondary alcohol. Secondary alcohol on oxidation gives ketone. Secondary alcohol on reaction with nascent oxygen gives काय काय मित्रांनो, ketone. ओके. जनरल रिएक्शन बघूया पहिले. सेकंडरी अल्कोहोल CR-OH, secondary alcohol, right? secondary alcohol OH ज्या कार्बनला जॉइंट आहे त्या कार्बनला दोन अंकी ग्रुप जॉइंट आहे. secondary alcohol on reaction with nascent oxygen obtained from PCC gives बॉक्स मध्ये काय तयार होईल, H2O, राईट. आणि मी बॉक्स रिमूव्ह केला तर काय तयार होईल बघा, जर मी बॉक्स रिमूव्ह केला काय तयार होईल, RC डबल बॉन्ड OR डॅश प्लस H2O. दॅट मीन्स फॉर्मेशन ऑफ कीटोन. तुम्ही जेवढ्या कार्बनचा सेकंडरी अल्कोहोल घेणार तेवढ्या कार्बनचा कीटोन तयार होईल. फॉर एक्झाम्पल oxidation of isopropyl alcohol, isopropyl alcohol, CH3C
CH3OH. Isopropyl alcohol on reaction with nascent oxygen obtained from PCC. बॉक्स मध्ये काय तयार होईल H2O, राईट. आणि जर मी बॉक्स रिमूव्ह केला काय तयार होईल CH3 C डबल बॉन्ड O CH3 plus H2O. that means isopropyl alcohol gives 3 कार्बनचा कीटोन ऍसिटोन. ओके. नाउ डियर फ्रेंड्स, tertiary alcohol less oxidized. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या tertiary alcohol on oxidation या ठिकाणी डिहायड्रेशनच्या ऐवजी ब्रेकिंग ऑफ कार्बन बॉन्ड होईल. हाऊ रिएक्शन बघूया आपण या ठिकाणी. tertiary alcohol example oxidation of tertiary butyl alcohol. tertiary alcohol severe undergo to oxidation. Reaction is take place like this: CH3 C CH3 या ठिकाणी OH आणि या ठिकाणी CH3. आता विद्यार्थी मित्रांनो लिसन, या सगळ्या रिएक्शन मध्ये अल्कोहोल मॉलिक्यूल मध्ये काय पडत होतं, फक्त अल्कोहोल मधून काय पडत होतं H2. दॅट मीन्स डिहायड्रेशन, dehydrogenation. Once again I repeat, dehydrogenation. But for tertiary alcohol, instead of dehydrogenation, there is dehydration. ECC heating. या ठिकाणी बॉक्स मध्ये काय तयार बघा H plus OH H2O. आणि बॉक्स जर रिमूव्ह केला तर तयार होणारा कंपाऊंड कोणता असेल सांगा CH3 C CH3 डबल बॉन्ड CH2 plus H2O. That means tertiary butyl alcohol on dehydration, instead of formation of carbonyl compound aldehyde and ketone, there is formation of alkene. Name of this alkene is isobutene. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो ज्या पद्धतीने आपण ऑक्सिडायझिंग एजंट वापरलं, same chemical reaction take place when we heated alcohols. Vapors of alcohol pass over copper at about 573 Kelvin temperature, gives corresponding aldehyde, ketone or alkene. How? Now we see one by one. Primary alcohol are CH2OH. Primary alcohol, the vapors of primary alcohol is heated coppers at about 573 Kelvin temperature. Dehydrogenation take place to give C double bond OH plus H2. Dehydrogenation take place. Same reaction, फक्त आपण काय केलं reagent change केला by heating with copper. Primary alcohol gives aldehyde. Secondary alcohol बघूया आपण RCR-OH. Secondary alcohol is heated. The vapors of secondary alcohol heating on copper vapors, copper at 573 Kelvin temperature gives C double bond O R-H2. That means ketone. Right? Similarly, tertiary butyl alcohol on heating, the vapors of tertiary butyl alcohol pass over copper at 573 Kelvin gives alkene. Same reaction with the no change. या ठिकाणी मी ग्रीन मार्कर लिहितो. tertiary butyl alcohol या ठिकाणी मात्र लक्षात घ्या कॉपर वेपर्स इथं मात्र डिहायड्रेशनच्या ऐवजी जस्ट आय टोल्ड यू डिहायड्रेशन
ऑक्सिडेशन होईल हायड्रोजनेशनच्या ऐवजी आणि फॉर्मेशन ऑफ CH3CCH3 डबल बॉन्ड CH2. द नेम ऑफ द कंपाउंड इज आयसोब्युटिलीन. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो इन टुडेज लेक्चर वी डिस्कस ब्रेकिंग ऑफ कार्बन हायड्रोजन बॉन्ड. या ठिकाणी आपण 4 रिएक्शन स्टडी केल्या. फर्स्ट पहिली ॲक्शन ऑफ HX, दुसरी ॲक्शन ऑफ फॉस्फरस हलाइड, तिसरी डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू गिव्ह अल्कीन आणि लास्ट ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. ओके, कोणाला स्क्रीनशॉट करायचा असेल करा. थँक्यू.